मूळची बीड जिल्ह्यातील एक तरुण डॉक्टर हातावर लिहिलं होतं की बदनेने तिच्यावर 4 वेळा अत्याचार केला होता। या प्रकरणातील आरोपी कोण? जेव्हा एक डॉक्टर जी लोकांचा जीव वाचवते तिलाच एका पोलीस अधिकाऱ्यामुळे आपलं आयुष्य संपवावं लागलं। फलटणमधून एक अशी बातमी आली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून ठेवलं आहे। ही फक्त एक आत्महत्येची बातमी नाही, हा एक असा गुन्हा आहे ज्याचा आरोप थेट खाकी वर्दीवर झाला आहे। चला या संपूर्ण प्रकरणाची चिरफाड करूया। पहिला किस्सा। मूळची बीड जिल्ह्यातील एक तरुण डॉक्टर जी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती। तिचं एक स्वप्न होतं लोकांची सेवा करणं। ती विद्यानगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। काही दिवसांपूर्वी तिने आपलं आयुष्य संपवलं। जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही। पण जेव्हा त्यांनी त्या डॉक्टर तरुणीचा हात पाहिला तेव्हा तेही हादरले। तिने मरण्यापूर्वी आपल्याच हातावर तिची शेवटची चिठ्ठी लिहिली होती आणि त्यात तिने लिहिलं होतं, माझ्या आत्महत्येस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे। आणि इतकंच नाही तर तिने त्यामागील कारणही स्पष्ट लिहिलं होतं। तिने हातावर लिहिलं होतं की बदनेने तिच्यावर 4 वेळा अत्याचार केला होता। एका डॉक्टरने मरताना दिलेली ही साक्ष होती। आता वळूया किस्सा नंबर 2 कडे, जो या प्रकरणाला आणखीनच गंभीर बनवतो। या प्रकरणातील आरोपी कोण? गोपाल बदने, एक पोलीस उपनिरीक्षक, म्हणजेच ज्याच्यावर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्याच्यावरच एका डॉक्टरच्या जीवाशी खेळल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जसंही या प्रकरणात आपलं नाव आलं तसा साई गोपाल बदने फरार झाला आहे। तो गायब आहे। जो पोलीस कालपर्यंत गुन्हेगारांना शोधत होता आज त्याच पोलिसाला शोधण्यासाठी अख्खं पोलीस खातं कामाला लागलं आहे। त्याच्या या फरार होण्याने या प्रकरणातील संशय आणखीनच गडद झाला आहे।